नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नावासंदर्भात मंगळवारी लोकनेते दिबा पाटील 27 गाव संघर्ष समितीने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत रायगड जिल्ह्याचे माजी खासदार आणि लोकनेते दिबा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान सुरुवातीपासूनच विमानतळ प्रकल्प बाधित 27 गाव संघर्ष समिती ही लोकनेते रामशेठ ठाकूर आणि दिबा पाटील नामकरण कृती संघर्ष समितीच्या बरोबर असून पुढेही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचा निर्धार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। या भेटीबाबत समितीचे सचिव प्रेम पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देणाऱ्या 27 गावातील प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना विमानतळाशी संबंधित विविध प्रशिक्षण मिळावे यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उल्वे परिसरात आवश्यक जागा उपलब्ध करून दिली आहे। गेल्या 4 महिन्यांपासून उल्वे रोड येथील सेक्टर 12 मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना विमानतळाशी संबंधित प्रशिक्षण दिले जात आहे। या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठीच आज ही भेट घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। प्रेम पाटील हे पुणे म्हणाले की संपूर्ण 27 गाव संघर्ष समिती ही लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। दरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही या भेटीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव दिले जाईल हे पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केले आहे। या प्रसंगी 27 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, सचिव प्रेम पाटील, उपाध्यक्ष सी.टी. पाटील, प्रवक्ते रुपेश धुमाळ, सहसचिव चेतन राऊर, संपर्क प्रमुख किरण पवार, पद्माकर पाटील तसेच अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। आज आम्ही लोकनेते दिबा पाटील 27 गाव कमिटीच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो। महत्त्वाचा विषय म्हणजे 27 गाव कमिटीच्या माध्यमातून जे आता रोजगाराचे संधी उपलब्ध होत आहेत नवी मुंबई एअरपोर्टमध्ये, त्याच्यासाठी जे प्रशिक्षण दिले जात आहेत ते प्रशिक्षण साहेबांच्या स्कूलमध्ये दिले जात आहेत आणि ते 3-4 महिने झालेत कंटिन्यू स्कूलमध्ये एक 1500 ते 2000 प्रशिक्षण पूर्ण झालेले आहेत। त्याचं योगदान साहेबांचं मोठं आहे। त्या संदर्भात आम्ही साहेबांना एक भेट आणि आभार व्यक्त आज केला आम्ही साहेबांचा। त्यासोबतच महत्त्वाचा विषय म्हणजे 2021 पासून ते आतापर्यंत लोकनेते दिबा पाटील साहेबांचा जो जयघोष होत आहे नावासंदर्भातचा, त्या संदर्भात सर्वपक्षीय कृती समिती व 27 गाव कमिटी या अगोदर आता सुद्धा सोबतच आहेत। या संदर्भात अनेक आंदोलने झाली, परंतु आता 25 तारखेला विमानतळाचं ओपनिंग होत आहे, सुरुवात होत आहे। त्याच्यासाठी आम्ही पुढच्या आंदोलनाची रणनीती कशी असेल त्या संदर्भात आम्ही चर्चा करायला आलो होतो। याआधी आमच्या गावोगावी 27 गाव कमिटीच्या गावोगावी बैठकी झाल्या होत्या। त्या बैठकीने असं सांगितलं आम्ही सर्वपक्षीय कृती समिती अध्यक्ष असतील, रामशेठ ठाकूर साहेब असतील, यांच्याशी पूर्ण आम्ही भेटीगाठी घालून आम्ही पुढची रणनीती ठरवणार आहोत। त्या संदर्भात आज आमची साहेबांची चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा झाली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं 100% नाव लागणार असे जाहीरही केले त्यांनी आणि आपण सोबत राहून कुठलेही आंदोलन सोबत राहूनच करायचं आहे। त्या संदर्भात या 2 दिवसात आपल्या मत सर्वपक्षीय कृती समिती एकत्र येऊन चर्चात्मक आम्हाला सुचवतील आणि आम्ही सोबतच आहोत। सर्व पक्षीय कृती समितीच्या आम्ही सोबतच आहोत।